मित्रांनो, आपण आता खूप जवळ आलेलो आहे, पण इथं रस्ता खूप अवघड आहे चढण्यासाठी, म्हणून आमचे थोडे हाल होत आहे। चुकीच्या वाटेने येऊन गेलोय आम्ही, म्हणून थोडे कष्ट भोगावे लागतंय कर्माच्या साथ। तर मित्रांनो, खूप प्रयत्नानंतर आपण इथे पोहोचलेलो आहे। खूप कष्ट भोगावे लागले, आपल्याला चढण करणे पडली, चुकीच्या रस्त्याने आलो म्हणून। इथून तर वाट दिसते, तर आता आपण पुढे जाऊया। नमस्कार, मी भार्गवी। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत ऐभवानी देवीला व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब चॅनल शिवरायांची भार्गवी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण धुळे शहराजवळ असलेला लळिंग किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत। इतिहासात फारसा नाव नसलेला हा किल्ला पायथळगाव लळिंग गावाजवळ स्थित असल्यामुळे याला किल्ले लळिंग म्हणूनच ओळखले जाते। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर वसलेले लळिंग हे गाव धुळ्यापासून दक्षिणेस 9 किलोमीटर अंतरावर आहे। लळिंग किल्ला हा यादवकालीन असून 13व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे। समुद्र सपाटीपासून 1995 फूट उंच असलेला हा गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला चढणीसाठी अतिशय सोपा आहे। फारुकी राजवटीनंतर मोगल, निजाम, मराठे आणि शेवटी इंग्रजांनी या किल्ल्यावर राज्य केले। इसवी सन 1752 मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामांचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला। इंग्रजी सत्ता येईपर्यंत म्हणजे इसवी सन 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी साम्राज्याचे अधिपत्य होते। लळिंग किल्ल्याची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1937 मध्ये काही दिवस लळिंग किल्ल्याजवळ असलेला लांडोर बंगला येथे वास्तव्य केलेले आहे। चला तर मग आता आपण लळिंग किल्ल्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊया। नमस्कार, मी भार्गवी। आज आपण लळिंग किल्ल्याला भेट द्यायला आलेलो आहोत। आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपण लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत। लळिंग किल्ला मुंबई आग्राच्या हायवेला लागतो। चला आपण आता गड चढायला सुरुवात करूया। अर्धा किल्ला चढेपर्यंत पायऱ्या आहेत व वरती दगडांचा रस्ता आहे। बाकीची मंडळी वरती गेली आहे, चला आपण पण वरती जाऊया। हा भार्गवी सोबत माझा पहिला किल्ला आहे। मला गड चढताना खूप आनंद होत आहे। हा किल्ला धुळे लळिंग येथे लळिंग गावाजवळ आहे। हा वरती बुरुज दिसतोय, एवढं आपल्याला आता चढायचं आहे। तुम्ही पण आले तर लळिंग येथे अवश्य भेट द्या। तर मित्रांनो, आपण आता जवळपास किल्ल्यापर्यंत आलेलो आहे
आपल्याला हा बुरुज बघायला मिळतो आहे. इथंच किल्ल्याच्या थोड्याच अगोदर 2 पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला मिळतात, ज्या दगडांना पुरून बनवलेल्या आहे. आपण भर उन्हाळ्यात तिथं आलेलो आहे म्हणून ही आपली मंडळी थकलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आपण आता खूप जवळ आलेलो आहे, पण इथं रस्ता खूप अवघड आहे चढण्यासाठी, म्हणून आमचे थोडे हाल होत आहे. चुकीच्या वाटेने येऊन गेलोय आम्ही म्हणून थोडे कष्ट भोगावे लागत आहे कर्माच्या साथ. तर आता आपण या चोर वाटेने जात आहे. हा आहे चोर दरवाजा. किल्ले लयीन संवर्धन समितीने व गावकरी बंधूंनी अथक प्रयत्न करून शासन दरबारी लढा उभा करून नवीन पायऱ्यांचा मार्ग व इतर सुशोभीकरणाचे काम मंजूर करून घेतले आहे. साधारण अर्धा तासाचा चढाईनंतर आपणास दगडात बनवलेल्या काही पायऱ्या लागतात. त्या चढून गेले की समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसून येते. येथून डाव्या व उजव्या बाजूने जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता चुकीचा आहे, तो तटबंदीकडे जातो. आपण वाट चुकलो आणि डाव्या बाजूचा रस्ता घेऊन पुढे गेलो. हा रस्ता जेवढा थ्रिल देणारा होता तेवढा तो रिस्की होता. तुम्ही उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेलात तर गडाचा मुख्य दरवाजा लागतो. मुख्य दरवाजाकडे जाताना वाटेमध्ये 4-5 कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी घालण्यासाठी किंवा राहण्यासाठी याचा वापर होत असावा असे वाटते. मुख्य दरवाजावर एक व्याघ्र शिल्प कोरलेले दिसते. उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते. त्याच्या समोरच नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ दिसून येतो व त्याच्या पलीकडून मुंबई आग्रा महामार्ग व धुळे शहराचे विहंगम दर्शन होते. वातावरण स्वच्छ असल्यास जवळपास 35 किलोमीटरवर असलेला सोनगीरचा किल्लाही दिसतो. ध्वजस्तंभापासून पुढे गेल्यावर समोरच दुर्गा देवीचे मंदिर आहे. आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे ज्यावर दुर्गा देवीचे मंदिर आहे. पुढे पठारावर वाड्याचे अवशेष दिसतात. पठाराच्या सर्व बाजूने भक्कम तटबंदी असून दुसऱ्या टोकाकडे चोर दरवाजा आहे. मध्य टेकडीच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत व पाण्याचा एक मोठा खंडक देखील आहे. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरून एक माची दिसते. माचीवर हा पाण्याचा भव्य तलाव आहे. साधारणपणे 2 ते 3 तासात हा छोटा किल्ला बघून होतो. त्यानंतर तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लांडोर बंगला येथे भेट देऊ शकता. तसे पाहिले तर गड किल्ले फिरण्यासाठी ऊन वारा पाऊस दिवस रात्र याचे बंधन स्वतःला लावायलाच नको. अगदी मावळ्यांसारखे व वाघासारखे हा सह्याद्री कधीही पालथा घातला पाहिजे. पण पावसाळ्यात लळींग किल्ल्यावर दर्शनाला आले तर उत्तमच, कारण येथील छोटे मोठे धबधबे, लळींचे जंगल व निसर्गाने ओढलेली हिरवी चादर याचा मेळ काही औरच असेल. हे नक्की. धन्यवाद. आज आपण गड किल्ल्याला आलेलो आहोत तर आपल्याला हे दादा भेटले
आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनाही गड किल्ल्यांवर फिरायची खूप आवड आहे. दादांना भेटून मलाही खूप छान वाटले. धन्यवाद. आज आपण या किल्ल्याला भेटायला आलोय, फिरायला आलोय. तर मग इथे येऊन खूप भारी वाटलं. आम्ही 4 मित्र असं एक सुट्टी बघून फिरायला आलोय आणि इथं किल्ले संवर्धनाचं काम सुद्धा चालू आहे. सगळं व्यवस्थित बांधकाम वगैरे, आणि इथे मंदिर वगैरे फिरून खूप छान वाटलं. तर आम्ही इथे फिरायला आलो तर आम्हाला ही दिदी भेटली, भार्गवी. तिचा असा संकल्प आहे की तिने 51 गड किल्ल्यांना भेट द्यावी. तर हा तिचा काहीतरी 8वा गड किल्ला असेल. तर माझं एवढंच सांगणं आहे धुळेकरांना की आपण जे लांबचे किल्ले फिरतो ते आपल्याला जमत नाही कधी. तर मग आपण इथे जवळ आपल्याला एकदम छान असा किल्ला आहे लळिंग किल्ला. इथं तुम्ही उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, सगळे कायम इथं गारवा राहतो. आपल्याला आपण किल्ल्यावर जाऊन फक्त फोटोज वगैरे काढतो, व्हिडिओज काढतो. ते न करता आपल्याला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा माहीत पडेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत पडेल. काय तेव्हा नाही मावड्या निघ ती दगडाला सपोर्ट लावून चढ. हात दे ग निघ धीरे धीरे म्हणा. हात खाली टेक मांजर देऊ चल. अरे हात दे. अरे पर्यंत चढता नाही रे. थांबा रे अगं सोड. हे बघ ट्रेनिंग सर का ना मावड्या पहिलेच पटतो. आता बघूया पुढच्या. आपण लळिंग किल्ल्याला आलेलो आहोत. ही बघा मंडळी, यावेळेस आपल्या संकल्पात नवीन लोक सहभागी झालेले आहेत. तर मी आता सर्वांची भेट करून देते. यांना तर तुम्ही ओळखतात, पगारे. ही आहे आमची माऊ, माझी पुतणी. हे आहेत जावई बापू जे कुरकुरे खातायत. या आमच्या नुकत्याच झालेल्या सुनबाई. 15 दिवसात आम्ही त्यांना किल्ल्यावर आणलं. हा आहे आमचा मुलगा दादू आणि हा जय. ही भार्गवी आणि उड्या काढणारा मस्तीखोर, याचं नाव आहे कृष्णा. आणि याचे प्रत्येक गुण हे कृष्णासारखेच आहेत.